मतदारसंघाच्या बाहेर आणि अमरावतीच्या बाहेर डायरेक्ट आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही. पण राजूजी शेट्टी यांच्यासाठी खास करून मी प्रचार सभेला आलो. शेतकरी मुलगा म्हणून, शेतकऱ्याचा प्रश्न म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून देशामध्ये एकंदरीत जे वातावरण धर्म आणि जातीच्या नावानं पेटून मतं घेण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्या विरोधात मी शेतकरी म्हणून मी शेतकऱ्याचा खासदार पाठवला. माझा आवाज या लोकसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आम्ही प्रचाराला आलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे गेल्या 5 वर्षापासून राजू शेट्टी ज्या पद्धतीनं काम करते शेतकऱ्यासाठी त्यांच्यासोबत हा सगळे शेतकरी उभे राहिल्याशिवाय राहणार नाही आत्मविश्वास आहे. ते निश्चितच निवडून बरं, विशाल पाटील यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे का? नाही, आम्ही यांच्याशिवाय कुठेही पाठिंबा दिला नाही. राज्यामध्ये भाजपच्या किती सीटा निवडून येतील? काही मला नाही, मी काही संशोधक नाही. अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धडाका चालू आहे. परंतु चीन, पाकिस्तान, राम मंदिर या मुद्द्याशिवाय स्थानिक मुद्द्याकडे त्यांचं दुर्लक्ष केलं जातं का? तो एक व्यवस्थित षडयंत्र आहे. काँग्रेस असू दे का भाजपा असू दे, काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धांचं हित जपणारी पार्टी म्हणून समोर येत असताना आम्ही हिंदुत्व जपणारी पार्टी आहे असा एक संघर्ष या देशामध्ये मुद्दामून निर्माण केला जात आहे. कारण की मूळ मुद्द्याला हात लागला नाही पाहिजे. या देशातले मूळ मुद्दे काय आहे तर ते शेतकऱ्याचे आहे, मजुराचे आहे, कामगाराचे आहे, घरकुलाचे आहे, दिव्यांगांचे आहे, विधवा भगिनीचे आहे. या सगळ्या भांडे घासणाऱ्या त्या आमच्या भगिनीच्यामुळे या मूळ मुद्द्यापासून आम्ही कोसो दूर गेलो पाहिजे. हे गेल्या 100-150 वर्षापासून जे षडयंत्र आहे ते आज तसं चालू आहे आणि लोक त्याला त्यांच्या त्या सगळ्या एकंदरीत व्यवस्थेला बळी पडतं. याचं दुःख आहे. या देशामध्ये ते असं म्हणतात का काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असंख्य हिंदू मारल्या जात होते. माझं असं म्हणणं आहे का हिंदू आणि मुस्लिम कोण मारलं जातं हा नंतरचा भाग आहे. पण तुमच्या धोरणामुळं लाखो शेतकरी मारल्या जात होत आहे, बहुसंख्येनं हिंदूच होत आहे. मग आपल्या धोरणामुळे जर हिंदू म्हणून तिथं शेतकरी मरत असेल किंवा मुस्लिम मरत असेल तर याची काळजी दोन्ही पक्षानं का घ्यावी? मग कांदा निर्यातीवर तुमचं काय मत आहे? अतिशय मला वाटतं चुकीचं आहे. आज विदेशामध्ये 6,000 रुपये कांद्याला भाव आहे. 800 रुपये प्रति टनाप्रमाणे आम्ही जर पाहतो क्विंटलाप्रमाणे डॉलरप्रमाणे भाव दिला जातात. आणि आज आपण कांदा निर्यात न करता म्हणजे पहिलेच देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी झालं आणि कमी झाल्यानंतर कमी उत्पादनामध्ये भाव भेटला पाहिजे तो भेटलाच नाही. उलट निर्यात बंदी आणून सरकारच आता व्यापार करत आहे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकंदरीत खूनच झालेला आहे. हा जसा जातीय दंगलीत खून होतं, दंगलीत लोक मारल्या जाते, तसं धोरणामुळं कांदा उत्पादक शेतकरी मारला गेला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती आहे का राज्यामध्ये? ते तुम्ही काही तपासलं नाही. मला वाटते सहानुभूती कोणाच्या पाठीमागे उभी केल्यापेक्षा मुद्द्यासोबत लोक उभे राहिले पाहिजे. आमचे मुद्दे काय ते महत्वाचं आहे. लोकसभेमध्ये तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे, विधानसभेला देखील हे चित्र असणार आहे का? कोणत्या आघाडीत सामील होणार? राजूजी शेट्टी असेल, आम्ही असेल, सगळे लहान लहान घटक एकत्र करून शेतकरी, शेतमजुराचा, कष्टकऱ्यांचा आवाज मोठा करण्याचा प्रयत्न करू. राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघात काय वातावरण आहे, काय तुमची प्रतिक्रिया? अतिशय मला वाटते स्वयं प्रेरणेने लोक येताना पहिल्यांदा पाहिजे का स्वतःहून आपापल्या गाडीनं लोक येतात, इव्हन वर्गणी देऊन प्रचाराला बळ देण्याचं काम करतं. ही लोकशाही आहे आणि ही लोकशाही इथं मला इचलकरंजीला पाहायला भेटली. आणि हे वातावरण निवडणुकीच्या विजयाचं वातावरण आहे. आणि यावेळेस सगळ्या उमेदवाराला बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा आवाज म्हणून आणि मी शेतकरी म्हणून राजू शेट्टींना लोक मतं मारेल. जयंत पाटील म्हणतात महाराष्ट्रात 48 पैकी 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया? अशी आहे, येणार का नाही येणार मला माहित नाही, पण आल्यानंतर ते भाजपमध्ये गेले नाही पाहिजे एवढीच भीती आहे. थँक्यू.